बेळगावच्या सागर डी.एड. कॉलेजचे विद्यार्थी तब्बल 18 वर्षांनंतर गेट टुगेदरच्या निमित्तानं एकत्र. कर्नाटक राज्याच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये एक शहर म्हणजे बेळगाव. या बेळगाव शहरातील सागर कॉलेजचे विद्यार्थी आज तब्बल 18 वर्षांनंतर गेट टुगेदरच्या निमित्तानं एकत्र आल्यानं सर्वच विद्यार्थ्यांच्या भावनेचा बांधा फुटला. एकमेकांना पाहून आनंदाश्रू वाहू लागले. सन 2005 ते 2007 पर्यंत एकत्र शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व गुरुवंदना कार्यक्रम हॉटेलमध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कैलासवासी सुनील सुतार व कैलासवासी सिकंदर कांबळे या आपल्यातून निघून गेलेल्या सवंगड्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा माजी विद्यार्थिनी रेश्मा मानसी पाटील यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवलं. प्रियांका मानसेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रार्थना व स्वागत गीत सादर केलं. या गेट टुगेदरच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित त्यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालण्यात आलं. या कार्यक्रमाचं औचित्य साधून प्राचार्य राजू हडपळ, प्राचार्य तानाजी नवकुडकर, ॲडव्होकेट श्रीधर कुलकर्णी, प्राचार्य कल्पना धामणेकर, क्लार्क संजीव बागवे यांच्या स्मृतिचिन्ह व शाल देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविकपर भाषणामध्ये परशुराम पालकर यांनी आपल्या सवंगड्यांना मार्गदर्शन केलं. सर्वच माजी विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. सागर डी.एड. कॉलेजच्या माजी विद्यार्थी नम्रता पाटील व नेता कित्तूरकर चव्हाण यांनी स्वागत व सूत्रसंचालन केलं. यावेळी सदानंद कुंभार, विठ्ठल किनेकर, अनंत गोरे, प्रियांका मासेकर, अश्विनी पाटील, रेखा शहापूरकर, अर्जुन कांबळे यासह अनेक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी यासह स्नेहमेळावा कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून बबन जामदार.